उद्या सकाळी लवकर आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटूया. सेट. आपण उद्या सकाळी लवकर आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटूया. ओके. मालती, आपण थोडं बोलूया का? मला माहितीये तुम्हाला कशाबद्दल बोलायचंय ते. म्हणजे मला असं विचारायचंय, म्हणजे मला प्रश्नच पडलाय की आपण कुठे चुकतोय का? म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? प्राजक्ता तिच्या जागेवर बरोबर आहे. प्राजक्ताने जुईच्या ज्या चुका दाखवून दिल्या त्या अगदी बरोबर आहेत. पण आपल्याला हेही माहितीये की जुई वाईट मुलगी नाहीये. अगं 3 वर्ष झाले आपण ओळखतो तिला. मग ह्यात आपण चुकतोय का हा प्रश्न कुठे येतो? प्राजक्ता बरोबर आहे, जुई चांगली मुलगी आहे, पण मग यात आपण चुकीचे आहोत का? हा प्रश्न इथे येतो की हे नातं जुळवताना आपण घाई केली आहे का ग? तुम्हाला असं वाटतंय का? हा, आता जे काही होतंय त्यातून सारखा हाच प्रश्न येतो ग मनात. जसं तू नेहमी म्हणतेस ना की लग्न हे 2 घरांमध्ये होतं. आपण मुलांच्या आवडीप्रमाणे नाते जुळवण्याचा प्रयत्न करायला गेलो, त्यात आपण चुकलोय का ग मालती? मला या प्रश्नांची उत्तरं माहित नाहीये, पण आता मी फक्त माझ्या मुलाचा आणि माझ्या घराचा विचार करणार आहे. म्हणजे एक वडील म्हणून तुम्हाला इतके प्रश्न पडतायत, मग माझं काय झालं असेल? माझ्या मुलाचा साखरपुडा मोडला, त्यानंतर माझं पूर्ण घर विस्कळीत झालं. मग हे समोर असताना एक आई म्हणून माझं काय झालं असेल? आणि म्हणून मी आता फक्त माझ्या मुलाचा आणि या घराचा विचार करणार आहे. मग मला कोणी स्वार्थी म्हटलं ना तरी सुद्धा चालेल. मला जे माझ्या घरासाठी योग्य वाटतंय तेच मी करणार, आणि हाच माझा अंतिम निर्णय असेल. एक आई म्हणून तुला जे वाटतं ते अगदी बरोबर आहे, पण जुईच्या मनात नेमकं काय चालू आहे हे जाणून घेतल्याशिवाय मला माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळणार नाहीत. मग त्यासाठी मला जुईच्या घरी जावं लागलं तरी चालेल. संध्या, धूप आणून दे ग. आई, हे 2 हार आणि ही उरलेली फुलं आणि ही तुमची देवपूजेची फुलं. अगं, नीट बसून नमस्कार करावा. हो आई. बरं वाटतं असं कोणी भक्तिभावाने देवासमोर बसलं की. आई, मी देवाला ना रोज सांगणार आहे की आपल्या घराला ज्याची कुणाची दृष्ट लागली आहे ना ती आधी काढून टाक, आणि आपलं घर जसं आधी हस्त खेळतं होतं ना तसं कर. देव तुझी इच्छा पूर्ण करो ग. चला आता कामाला लागायला हवं. स्वराला शाळेसाठी तयार करायचंय, सगळ्यांना नाश्त्यासाठी बोलवायचंय, बाबांचे सारे गम येतील, त्यांना नाश्ता काय लागणार आहे ते बघायला हवं. अरे हो, आला आपला डबा पण द्यायचाय. आलाप त्याचा डबा ऑफिस मध्ये पोहोचवायचा आहे का? नाही, कशाला, तो जाताना घेऊन जाईल की.
कधी जाताना गेले पण ते. एवढ्या सकाळी नाश्ता तरी करून गेलाय का ग तो? नाश्ता नाही ना काही नाही, वरून आले आणि मला जातो म्हणून सांगून निघून गेले. असा काय ग हा मुलगा? आई, तो दुःखात आहे ना, आणि आता कसल्या ते तुम्हाला सांगायला नको. मी ना देवाला हेच सांगणार आहे, आपल्या सगळ्यांचा या घराचा आनंद कुठे गेला ना तो परत आण रे बाबा. आलाप दादांचं ना काही कळतच नाही. नाश्ता नाही करून काय होणार आहे? आई, मला हे चुकीचं वाटतंय. हा, त्या एका मुलीमुळे स्वतःला त्रास करून काय साध्य होणार आहे? आणि किती दिवस त्या विचारात राहायचं? हो, अगदी बरोबर बोलतेस तू संध्या. म्हणजे तो त्याच विचारात राहणार आणि आपण त्याला त्या विचारातून बाहेर काढायला हवं. आणि त्याला जर त्या विचारातून बाहेर काढायचं असेल ना, तर त्याच्या मनातली ती जागा कोणीतरी घ्यायला हवी. बरोबर नाही? आलापशी मला त्या विषयावर बोललं पाहिजे. हो, शेवटी तुम्हाला योग्य वाटेल ते. चल संध्या, कामाला लागूया. वय. कैलास, तुला काय हवंय? मी मार्केटला जाते. खाऊ घेऊन ये माझ्यासाठी. हो का? आणखीन काही नको? फक्त खाऊ आण थोडस. खाऊ घेऊन ये म्हणे. काय रे? अगं खरंच आण. किती वर्ष झाली खाऊ वगैरे खाऊन. बरं, चल येते. विसरली बहुतेक काहीतरी. अमृता, काहीतरी विसरलीस ना? माझं खाऊ अजिबात विसरायचं नाही, नाही तर चिडीन मी. मग आधी तुमच्यासाठी काहीतरी खाऊ आणू का? माधव साहेब, तुम्ही आत या ना, आत या. ते आमचं चाललं होतं जरा, खाऊ गंमत चालली होती. या ना तुम्ही या. अमृता आताच बाहेर गेली 1 मिनिटापूर्वी. हो, बघितलं मी बाहेरच उभा होतो आडोशाला. वहिनींना बाहेर पडताना पाहिलं आणि बघच घरात आलो. का असं का? का म्हणजे माफ करा कैलासराव, पण तुमच्या घरामध्ये अमृता वहिनी असताना आणि आमच्या घरात प्राजक्ता असताना चर्चा होऊच शकत नाही. डायरेक्ट वाद होतात. हा, तसंच काहीतरी. तुम्ही पाणी तरी घ्या. नाही नको, चहा पाणी काही नको. काय अमृता वहिनी परत यायच्या आत निघावं म्हणतोय. मी जुईला भेटायला आलो होतो. जुई नेमकी सकाळपासून कुठेतरी बाहेर गेली. तुम्हाला काय विचारायचंय तिला? कैलासराव, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण आपल्या मुलांनी अमृता वहिनी आणि मालती यांची अचानक भेट प्लॅन केली होती. जी ते संगीत वाजल्यामुळे फिसकटली. काय? जी फिसकटली, मीटिंग फिसकटली ना. म्हणजे तुम्हाला ती माहिती होती? तर मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की जुईच्या मनात नेमकं काय आहे? आलाप. तिच्या मनात ना फक्त आलाप आहे. माधवसाहेब, आलापचं जसं जुईवर प्रेम आहे ना, तसंच तिच्या आयुष्यात सुद्धा खूप महत्वाचं आहे. तो फक्त साखरपुड्याला जे काही झालं ना, त्याच्यामुळं मुलं जरा गोंधळली आहे, तेवढंच. तो गोंधळ आपल्यामुळेच झाला ना. म्हणजे दोन्ही घरची मंडळी जबाबदार आहेत त्या गोंधळाला. हे मात्र तुमचं बरोबर आहे. फक्त जे काही झालं ते रागारागात. चला माधवसाहेब, आपण एका मताचे आहोत तर. हे अगदी बरोबर आहे. माधवसाहेब, प्लीज बसा ना. नाही, नको. मी बोललो ना, अमृता वहिनी यायच्या आत जायचंय मला. म्हणजे काय कैलासराव, आमची प्राजक्ता त्या दिवशी जुईबद्दल जे काही बोलली ना, ते तिच्या मनामध्ये आधीपासून नव्हतं. अहो,
ते तिथे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बोललं गेलं. अमृता सुद्धा तिथं जे काही बोलली ना, म्हणजे ते घर जावई वगैरे, ते तिला तिथंच सुचलं होतं त्या भांडणात. त्याचं कधी डिस्कशन पण नाही घरात आमच्या. घर जावई हा मुद्दाच नसेल तर मालतीचा सुद्धा ह्या नात्याला अजिबात विरोध नसेल. चला, म्हणजे हे अगदीच सोपं झालं. नाही कैलासराव, आपण दोघं एका मताचे आहोत म्हणून आपल्याला ते सोपं दिसतंय. पण साखरपुड्याच्या दिवशी झालेला सगळा प्रकार, काल ठरलेली भेट अचानक कॅन्सल होणं, ह्या सगळ्यामुळे ना मालतीच्या मनामध्ये खूप चिलबिचेल निर्माण झाली हो. हा, म्हणजे जसं हे प्रकरण घडल्यापासून अमृता या नात्याच्या बाबतीत मागे आली आहे बॅकफुटला, तसं. म्हणजे हे सगळं प्रकरण निवळून सगळं शांत करून सगळ्यांना आपल्याला एकत्र आणावं लागणार आहे. हो, सगळ्यांच्या मनात असलेला पण तोंडावर येत नसलेला या नात्याबद्दलचा होकार आपल्याला त्यांच्या ओठांपर्यंत आणावा लागेल. हो, आणि हे आपण दोघं मिळून करूयात, कारण जुई सारखी चांगली मुलगीच आमच्या घरची सोन होऊ शकते. आणि माधव साहेब, आलाप सारखा मुलगाच आमच्या घराला जावई म्हणून, घर जावई म्हणून नव्हे बरं का, जावई म्हणून मिळाला तर त्याच्यासारखं भाग्य नाही आमचं. चला, ठरलं तर मग मी आता माझ्या परीनं हे सगळं प्रकरण निवळून शांत करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आणि बाकी कशासाठी नाही, पण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपण हे करायला हवं. जुई भेटली नाही, पण इथं आल्याचा मात्र मला फायदा झाला. चला, आता लवकरात लवकर हे नातं सावरून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. हो, नक्की. मग एकदाच करूयात गायनाची मैफिल, दोन्ही घरच्या माणसांच्या सोबत. काय म्हणतात? नक्की. जुई, तू आईला भेटण्यासाठी का नाही आलीस? काय कारण होतं हे विचारण्यासाठी मी तुला नाही बोलवलं. आलाप, आय नो तू चिडला असशील, पण माझा राग, माझं चिडणं, तुझं न येण्याचं कारण जुई यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ना, ते आपल्या दोघांचं नातं, आपल्या दोघांच्या फॅमिलीज मध्ये वाढणारे हे प्रॉब्लेम्स. मला कळतंय आलाप, हे सगळं खूप गुंतागुंतीचं होत चाललंय. आणि ही गुंतागुंत आपण वाढण्या अगोदरच थांबवली पाहिजे. आलाप, आय नो माझ्या आणि काकूंच्या भेटण्यामुळे कदाचित तो गुंता सोडवण्याचे चान्सेस होते. जुई, खरं सांगू, तू आली असतीस तर काही गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या असत्या, आणि आता सगळंच वातावरण निगेटिव्ह झालं. आलाप, तुला काय सांगू की मी आईला तिथे घेऊन का पोहोचू शकले नाही. जुई, बघ, मला माहिती आहे की तुझ्या डोक्यात पण हजार विचार सुरू असतात, पण आपण ह्याच्यातून लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढायला हवा. जुई, तुझा हात मला आयुष्यभर माझ्या हातात हवा. प्लीज जुई, आपण लवकरात लवकर हे सगळं मिटवण्याचा प्रयत्न करू. हो आलाप, ह्या सगळ्यातून मार्ग काढणं माझ्याच हातात आहे आलाप. ही सगळी गुंतागुंत माझ्यामुळे वाढली आहे आणि सोडवण्याचा उपायही मलाच शोधावा लागणार आहे. जोपर्यंत तो इच्छाधारी मंत्र मिळत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. त्यामुळे आता कुठल्याही अवस्थेत तो इच्छाधारी मंत्र लवकरात लवकर मिळवायलाच हवा. प्राजक्ता वहिनी मला बोलल्या, त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग होता म्हणून आई चिडली. बरोबर. आई चिडली, माझं त्या घरात कसं होईल याचं टेन्शन तिला आलं, म्हणून तिने घर जावयाचा मुद्दा काढला. बरोबर. आईने घर जावयाचा मुद्दा काढला म्हणून आलापची आई चिडली आणि त्यांनी साखरपुडा मोडला. चूक. काय? आलापच्या आई असं म्हणाल्या की आपण या नात्याचा विचार करूया. त्यांनी साखरपुडा तोडलेला नाहीये बाळा. आणि आलापचे बाबा आले होते ना, तेही असंच म्हणाले की नातं पूर्णपणे तुटलेलं नाही. काका आलेले का? अगं, त्यांच्या दृष्टीनं तर ते या नात्यासाठी ओके आहेत. पण बाबा, आलापच्या आईचं काय? नात्याचा विचार करूया म्हणजे नातं संपलं
असंच होतं ना रे. पण बाबा या सगळ्याचा अर्थ असा, कसा? माझं त्या घरात जाणं टेन्शन फ्री असेल तर आईला प्रॉब्लेम नसेल. जर आईला प्रॉब्लेम नसेल तर ती घर जावयाचा मुद्दाच नाही काढणार. आणि तिने घर जावयाचा मुद्दाच नाही काढला तर आलाप आणि माझं लग्न होऊ शकतं. कारण आलापच्या आईला मग कसलाच प्रॉब्लेम नसेल. अगदी बरोबर. याचा अर्थ असा की या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकच आहे आणि ते म्हणजे तो इच्छाधारी मंत्र. करेक्ट. तो इच्छाधारी मंत्र जर तुझ्याकडे असेल तर आलापच्या घरी तुझं जाणं सेफ आहे. आणि म्हणूनच आपल्याला तो मंत्र लवकरात लवकर शोधला पाहिजे. बाबा मला सांग, एक कमान, नदी, त्या बाजूने जाणारा रस्ता आणि भग्न अवशेष, हे सगळं एकाच ठिकाणी असलेलं कुठलं गाव आहे? हे बघ, हे सगळं एकाच ठिकाणी असेल अशी गावं खूप असतील, पण जिथे आपल्या कुळातले लोक राहतात तिथेच तुला हा मंत्र मिळेल असं मला वाटतंय. त्यामुळं आपल्याला अशाच ठिकाणी जाऊन तो मंत्र शोधला पाहिजे. पण बाबा हे तू कशावरून सांगतोयस? अंदाजावरून. सध्या तरी आपल्याकडं तेच आहे ना, अंदाज बांधणं. हे काय जस्ट पोचते घरी. हो ग, आता काय बॅग टाकायची आणि कामाला लागायचं. संध्या आहे ग, आपलं मध्ये मध्ये बघावं लागतं. हॅलो हॅलो, प्राजक्ता प्राजक्ता. अगं घरचं काम आहे ते, मला तर आवडतं करायला. हो. हॅलो हॅलो, आज माझ्याऐवजी चक्क तू फोनवर बोलतेस. एक मिनिट. मी काय म्हणते, आपण उद्या बोलूया का? मला खूप काम आहेत. हा चल बाय. एक काय रे गंधा, काय असतं तुझं? हं? काय असतं म्हणजे काय? ऐकून तर घे प्राजक्ता. मी काय म्हणतो, थांब ना. अगं हे काय करतेस? बोल ना, मी ऐकते. बोल. अगं तू आत्ता ऑफिस मधून आलेस ना, लगेच कामाला लागणार आहेस? अरे म्हणजे काय, करायला पाहिजे ना. दिवसभर आई करत असतात, मी आले की थोडी मदत करते त्यांना. तर तेवढंच त्यांना पण रिलॅक्स वाटतं ना. खरंय, सध्या घरात जे काही चाललंय ना त्याचा सगळ्यात जास्त त्रास आईलाच होतोय. हो रे, मी पण माझ्या परीने तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न करते. त्याचंच तर मला कौतुक वाटतंय ना तुझं. म्हणजे ह्या सगळ्यात तू सगळ्यांना सांभाळून घेतेस आणि त्यात तुझ्या स्वतःच्या भूमिकेवर मात्र तू ठाम आहेस. चला, म्हणजे माझं वागणं वर्क होतंय तर. हॅलो हॅलो, जास्त विचार करू नकोस. मी ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले. काय असेल सांग? सरप्राईज? आणि माझ्यासाठी? मग का ते? हा ते म्हणजे तू या घरातल्यांचा, त्यांच्या आनंदाचा विचार करतेस, मग तुझ्या आनंदाचा विचार कोण करणार? थँक्यू. ते जाऊ दे, काय आणलं असेल सांग. नाही सांगता येते. मी सांगतो. हा. टिडी टिडी. वाव, केरा मोडाचे गिफ्ट वाउचर्स. येस, आपण शॉपिंगला जायचंय. ऑफकोर्स. तुला जे पाहिजे ते घे. पण कुठून मिळाली? सोमवारच्या बाजारात ना किलो किलोने विकत होते. काय रे? अगं, काय विचारतेस? माझ्या मित्राला ना त्या ब्रँड लाईन मध्ये बिझनेस सेट करून दिला, त्यांनी दिलेत. थँक्यू 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 सो मच. तू खुश झालीस ना, मग झालं. हीच संधी आहे. हो रे, मी खुश झाले, पण घरातला प्रत्येक जण आधी सारखाच खुश व्हावा असं मला वाटतं. ऍक्च्युली पण होईल, हळूहळू सगळं शांत होईल. हो होईल, पण मला ना आलापचं टेन्शन येते. तो नाश्ता सुद्धा करत नाही रे, त्याच्यातच असतो. मला तर असं वाटतं की तो डिप्रेशन मध्ये वगैरे जायचा. मी जाऊन बोलतो त्याच्याशी. मला काय वाटतं माहिती का, आलापने ना या सगळ्यातून बाहेर पडायला हवं, मूव्ह ऑन करायला हवं. तू बरोबर बोलतेस, पण थोडा वेळ लागेल. आता 3 वर्षांचं रिलेशन आहे त्यांचं. एक्झॅक्टली. आपण त्याला हेच सांगायचंय की रिलेशन आहे नाही, रिलेशन होतं, जे आता संपलंय. उगाच ताणण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, आपण दोघं जाऊन बोलू त्याच्याशी. आणि हॅलो, तू फक्त घरच्यांचा विचार करू नकोस, स्वतःची सुद्धा काळजी घे. हो. थँक्यू फॉर वाउचर्स. वेलकम. जुई, मला एक गोष्ट माहिती आहे.
आतापर्यंत जशा सगळ्या गोष्टी तुला कळून तू मंत्राच्या या क्लूपर्यंत पोचलीयस, तशीच तू पुढे सुद्धा जाशील. आणि त्या प्रवासात तू माझ्यासोबत असशीलच, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आला तरी माझा सुपर डॅड माझ्या सोबत असेल. कैलास, ए कैलास, घ्या, प्रॉब्लेमचं नाव काढलं आणि प्रॉब्लेम हाका मारत हजर. बाबा काय रे तू? कैलास, काय ग अमृता, काय झालं? पद्या भाऊजींनी फाईल दिली. हो, अगं मग पद्यानं शांततेसाठी पुरस्कार दिल्यासारखं काय देते? पद्याने फाईल दिली एवढंच. सोसायटीतल्या लोकांची शांतता भंग होईल त्यांनी हे बघितलं तर. का? असं काय झालं यात? तर सोसायटीच्या हिशोबाच्या फाईल मध्ये केवढे गोळ घातलेस. पैसे बरोबर दिलेत पण हिशोब मात्र चुकलेत. अरे बापरे, असं झालंय का? आणि हिशोब चुकले की घोळ होतात हे माहितीये ना. साखरपुड्याच्या दिवशी वेळेचा हिशोब चुकला आणि मग सगळेच घोळ झाले.